आता नवरा बायकोचं नातं म्हटलं की त्याच्यासमोर आपल्याला लगेच आठवतं म्हणजे सात जन्म. तसंच काहीसं उपवासाचं आहे. साबुदाणा आणि उपवास म्हणजे उपवास म्हटलं की साबुदाणा आठवतोच. यांचं नातं सात जन्माचं आहे की जन्मोजन्मींचं काय माहीत नाही राव. पण चला तर बटाटा उकडायचा विसरला तर बटाटा घालून साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची हे पाहूयात. तेल तूप काही आवडीनुसार गरम करून घ्यायचं, मिरचीची फोडणी द्यायची, त्याचबरोबर बारीक चिरलेल्या बटाट्याच्या फोडी टाकून घ्यायच्या, चवीनुसार मीठ टाकायचं, झाकण ठेवून बटाटा 2 ते 3 मिनिट शिजून घ्यायचा. त्यानंतर मस्त आपण भिजवलेला साबुदाणा घालून घ्यायचा. बघा अगदी मोकळा फडफडीत आणि मऊसूद असा भिजले गेलेला आहे. आता छान त्याला परतून घ्यायचं 2 ते 3 मिनिट. त्यानंतर याच्यात दाण्याचा कूट, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. लगेच साबुदाणा टाकल्या टाकल्या दाण्याचा कूट टाकायचा नाही, नाही तर मोकळी खिचडी होत नाही. आणि छान पाण्याचा शिंतोडा देऊन वाफ देऊन घ्यायची. मस्त फडफडीत आपली साबुदाण्याची खिचडी तयार. डिटेल रेसिपी खाली आहे.